आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. मुंबई फिरण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. भिवंडीतील बाला कंपाऊंड परिसरातील हा मुलगा होता. मोहम्मद फाजिल शफीक अन्सारी असं लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या घटनेनंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जाते. भिवंडीहून कल्याण आणि त्यानंतर कल्याणहून मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करत असताना कळवा स्थानकादरम्यान फाजिल दरवाजाजवळ उभा होता. अचानक त्याचा हात निसटल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट धावत्या लोकलमधून खाली पडलाय. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. फाजिलला खाली पडताना पाहून त्याचा मित्रही त्याच्या मदतीसाठी खाली उतरला. आरपीएफच्या मदतीने फाजिलला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. फाजिल हा आई वडिलांचा मोठा मुलगा असून त्याच्या पश्चात आई वडील आणि एक लहान भाऊ आहे. जवान मुलाच्या अचानक मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बाला कंपाऊंड परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर फाजिलचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून रेल्वे पोलीस घटनेचा तपास करत आहे.